नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण बघत आहोत संकलित मूल्यमापन भाग 2 सन 2025-26 चे इयत्ता 2री ते 5वीचे पेपर. बघा, हे पेपर बघण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये बघा, आता ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत त्यामध्ये आपण या समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना ज्या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत इयत्ता 1ली ते 5वीपर्यंतच्या मुलांसाठी मराठी आणि गणित विषयासाठी या उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये असणाऱ्या सर्व कृती कशा पद्धतीने सोडवायच्या त्या संपूर्ण स्पष्टीकरणासह विद्यार्थ्यांना समजतील अशा भाषेमध्ये आपण यापुढे सोडवणार आहोत. अशाच पद्धतीच्या यापूर्वी देखील कार्यपुस्तिका आल्या होत्या. त्यामध्ये इंग्रजीसाठी यावर्षी आपल्याला इंग्रजीची कार्यपुस्तिका नाही, परंतु तुम्हाला इंग्रजीच्या पाहिजे असतील तर त्या देखील तुम्हाला माझ्या प्लेलिस्टमध्ये माय इंग्लिश वर्कबुक नावाने बघायला मिळतील. बघा, आजचा जो आपला शेवटचा पेपर होता तो होता इंग्रजीसाठी. आजच्या पेपरमध्ये आपण इयत्ता 2रीचा पेपर, त्यामध्ये आलेले प्रश्न, प्रश्नांचं स्वरूप आणि कशा पद्धतीनं उत्तरं लिहायची होती याविषयीची माहिती बघणार आहोत. बघा, आता इयत्ता 2रीचा जो पेपर होता तो एकूण 30 गुणांसाठी होता, ज्यामध्ये प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी होते 10 गुण आणि रिटर्नसाठी होते 20 गुण. अशी एकूण 30 गुणांची ही परीक्षा होती. बघा, आता यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, म्हणजे प्रत्येक प्रश्न ह्या ठिकाणी कंपल्सरी आहे. फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये जे आकडे दिलेले आहेत ते त्या ठिकाणी त्या प्रश्नासाठीचे मार्क आहेत. द बुकलेट हॅज 2 सेक्शन्स, प्रॅक्टिकल, ओरल अँड रिटर्न सेक्शन. ही जी प्रश्नपत्रिका आहे ही दोन ह्याच्यामध्ये वर्गीकृत केलेली आहे. प्रॅक्टिकल आणि ओरलसाठी एक आणि दुसरा आहे लेखीसाठी. दिस बुकलेट इन्क्ल्यूड्स टोटल 7 क्वेश्चन्स, आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही बघू शकता एकूण 7 प्रश्न आहेत. यामध्ये ओरल सेक्शनमध्ये पहिला प्रश्न आहे बघा, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स अँड डू द ॲक्शन्स. या ठिकाणी एकूण 5 गुणांसाठी असणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स ऐकायचे आहेत आणि त्यानुसार कृती करायची आहे. जसं की उदाहरणार्थ, पुट युअर लेफ्ट फूट इन, पुट युअर लेफ्ट फूट आउट, पुट युअर राईट फूट इन, पुट युअर राईट फूट आउट, शेक युअर राईट हँड, शेक युअर लेफ्ट हँड. यापैकी कोणत्याही 5 कृती विद्यार्थ्यांनी बरोबर करून दाखवल्यानंतर त्याला 5 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सिंगिंग अँड रीडिंग. त्याच्यामध्ये ए आहे, सिंग द फॉलोइंग पोयम विथ रिदम यूजिंग द प्रॉपर ॲक्शन्स. विद्यार्थ्यांना दिलेली कविता विथ प्रॉपर रिदम आणि ॲक्शन्ससह म्हणून दाखवायची आहे. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, रीड द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी काही शब्द आहेत. विद्यार्थ्यांनी अचूक कोणतेही 2 शब्द वाचून दाखवल्यानंतर त्याला 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. जसं की सन, डॉग, एग, बर्ड, बॉय, नेस्ट, बॉल, ड्रम, अम्ब्रेला. त्यानंतर पुढचं सेक्शन आहे रायटिंग सेक्शन. यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर प्रिपोजिशन्स. एकूण 4 गुणांसाठी. ब्रॅकेटमधले प्रिपोजिशन्स दिलेले आहेत, बिटवीन, नियर, ओव्हर, अंडर. पहिला प्रश्न आहे, द बर्ड्स आर फ्लाईंग डॅश डॅश द ट्री. बघा, या ठिकाणी बर्ड्स आर फ्लाईंग ओव्हर द ट्री. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. नेक्स्ट क्वेश्चन, द कार इज पार्क्ड अंडर द ट्री. नेक्स्ट क्वेश्चन, द गर्ल इज सिटिंग बिटवीन हर मदर अँड फादर. या ठिकाणी येणार आहे बिटवीन. अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी ही प्रिपोजिशन्स करेक्ट वापरल्यानंतर त्याला 4 पैकी गुण मिळणार आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द ग्रीड अँड एनसर्कल देम एनी 4. आता या ठिकाणी आपल्याला एकूण 6 शब्द दिलेले आहेत. हे शब्द आपल्याला या ग्रीडमध्ये शोधायचे आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. बघा, आता या ठिकाणी पहिला शब्द आहे मॅन. येस आपल्याला करून दाखवलेला आहे. सॉरी, त्यानंतर यू,
टॅप, टेबल. बघा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कोणतेही 4 शब्द गोल करून दाखवले की त्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, अरेंज द स्टेप्स टू मेक अ पेपर कॅप अँड राईट प्रॉपर नंबर्स इन सर्कल. आता या ठिकाणी आपल्याला कॅप बनवण्याच्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत. या स्टेप्स अचूक त्या पद्धतीनं क्रमाने आपल्याला मांडायच्या आहेत. योग्य क्रम दिल्यानंतर आपल्याला 4 पैकी गुण मिळणार आहेत. बघा आता जर आपण या स्टेप्स बारकाईने बघितल्या तर सुरुवातीला येणार आहे टेक अ पेज ऑफ न्यूजपेपर नंबर 1. त्यानंतर सेकंड नंबरला फोल्ड इट विडवाईज. नंबर 3 अगेन फोल्ड इट विडवाईज. त्यानंतर ओपन द सेकंड फोल्ड 4 नंबर. फोल्ड द क्लोज कॉर्नर्स टू द सेंटर क्रीज 5 नंबर. त्यानंतर बघा फोल्ड द फ्लॅप अप द एज, फोल्ड द सेकंड फ्लॅप अप ऑन द बॅक एज. ह्याला किती नंबर असणार आहे? नंबर 6. त्यानंतर असणार आहे पेस्ट द कॉर्नर्स विथ ग्लू नंबर 7. आणि या ठिकाणी नाव युअर कॅप इज रेडी 8 नंबर. बघा या ठिकाणी तुम्ही बघून घेऊ शकता अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी जर अचूक क्रमांक दिले तर त्यांना या ठिकाणी 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. रीड द पोएम अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी फॉर 4 मार्क्स. आता बघा या ठिकाणी ही जी इंग्रजीची कविता आहे विद्यार्थ्यांनी वाचायची आहे आणि वाचल्यानंतर त्यांनी या ठिकाणी खाली दिलेले प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे रीड द पोएम अँड राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम इट. या ठिकाणी पहिला वर्ड दिलेला आहे मॉप. मॉपसाठीचा रायमिंग वर्ड बघा या ठिकाणी विद्यार्थी हॉप पण लिहू शकतात किंवा टॉप पण लिहू शकतात. मॉप, हॉप, टॉप. त्यानंतर अराउंड, ग्राउंड किंवा राउंड, ग्राउंड, राउंड. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 बी. फाइंड 2 वर्ड्स दॅट एंड विथ वाय फ्रॉम द पोएम. आता आपल्याला ह्या कवितेमध्ये वायने शेवट होणारे कोणतेही 2 वर्ड आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा आता या ठिकाणी वायने शेवट होणारा फ्रिस्की, कर्ली, स्नॅपिटी, क्रॅकिटी या 4 शब्दांपैकी कोणतेही 2 शब्द फ्रिस्की, हिपिटी. बघा आता या ठिकाणी हाही शब्द येऊ शकतो. त्यानंतर कर्ली, क्रॅकिटी, स्नॅपिटी यांच्यापैकी कुठलेही 2 शब्द जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिले तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 पैकी 2 गुण मिळणार आहेत. आपण उदाहरण म्हणून लिहूया. फ्रिस्की आणि कर्ली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा मेक द सेंटेन्सेस एनी 4. आपल्याला या ठिकाणी वाक्य तयार करण्याचा तक्ता दिलेला आहे. यापैकी कोणतेही 4 वाक्य विद्यार्थ्यांनी बनवायचे आहेत. 4 वाक्यांसाठी 4 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. उदाहरणार्थ आय ॲम गुड ॲट सिंगिंग, आय ॲम गुड ॲट रनिंग, आय ॲम गुड ॲट प्लेइंग कबड्डी, आय ॲम गुड ॲट स्विमिंग, आय ॲम गुड ॲट पेंटिंग, आय ॲम गुड ॲट डान्सिंग. बघा या आय ॲमला धरून या ठिकाणी किती वाक्य होतात? 6. अशाच पद्धतीचं माय मदर इज गुड ॲट सिंगिंग, माय मदर इज गुड ॲट रनिंग, माय मदर इज गुड ॲट प्लेइंग कबड्डी, माय मदर इज गुड ॲट स्विमिंग, माय मदर इज गुड ॲट पेंटिंग, माय मदर इज गुड ॲट डान्सिंग. अशा पद्धतीचे 6 वाक्य माय मदरचे होऊ शकतात. त्याच पद्धतीनं माय फादर इजचे 6 वाक्य, माय फ्रेंड इजचे 6 वाक्य, माय सिस्टर इजचे 6 वाक्य. अशा पद्धतीने या तयार होणाऱ्या कोणत्याही वाक्यापैकी
4 वाक्य विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर विद्यार्थ्याला 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत.